भामचंद्र डोंगर हा आध्यात्मिक साधकांचा संचित ठेवा आहे. तुकोबांच्या भंडारा आणि भामचंद्र डोंगरावर आधुनिक विकासाच्या नावाखाली बिल्डर आणि MIDCच्या माध्यमातून अतिक्रमणाचा विळखा बसत असून सध्या बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा आरोप संतभूमी संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. महाराष्ट्र शासन या चुकीच्या कामाला पाठीशी घालत असून याचा जाब विचारण्यासाठी आणि हा संत संस्कृतीचा वारसा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी संतभूमी संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात वारकऱ्यांचं धरणं आंदोलन पुकारण्यात आलंय. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष मधुसूदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्मारक म्हणून 2011ला महाराष्ट्र शासनाने घोषित केले. भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर. भंडारा डोंगर जवळजवळ 250 हेक्टर आहे, त्याचप्रमाणे भामचंद डोंगर सुद्धा 250 हेक्टर आहे. म्हणजे 1,500 एकर जमीन आज प्रोटेक्शन खाली आहे. जसं शिवनेरी आणि रायगड ज्या धर्तीवरती पुरातत्वानं संरक्षित केले आहेत, त्या धर्तीवरती भंडारा आणि भामचंद डोंगर घोषित केले आहे. पण घोषित केल्यानंतर बिल्डरांच्या आणि MIDCच्या दबावाखाली ती अधिसूचना बदलण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आता आम्ही 10 मार्च 2026ला आझाद मैदानात हजारो वारकऱ्यांना घेऊन शासन चित्तशुद्धी गाथा पारायण करणार आहोत. तत्पूर्वी जर शासनानं ही अधिसूचना कायद्यात रूपांतर करून घोषित केली तर आम्हाला आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही. पण ती विवेकबुद्धी सुचावी शासनाला आम्ही अशी एक पसायदानासारखी प्रार्थना करतो. या आंदोलनात लाखोंच्या संख्येनं वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आणि वारकरी मंडळी पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलंय. पत्रकार परिषदेला समितीच्या कार्याध्यक्षा माधवी माने, सचिव कुमार गोविंद सुरवसे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.